सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे एपिसोड तुम्हाला पाहता येतील आणि सगळ्या कथा तुम्ही प्लेलिस्टमध्ये ऐकू शकता. चांदमातला भाग 158. सरपंचाला आता खूप राग आला होता. शशीनं तर त्यानं आत्तापर्यंत जमवलेली काळी माया सगळी घालवून टाकायला सुरुवात केली होती आणि इथूनच त्याच्या साम्राज्याला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. त्याच्या शेतात राबणारे मजूर आता मालक झाले जमिनीचे आणि त्याच्या शेतातच येत नव्हते. सरपंचानं पीक पेरलं होतं आणि त्या पेरलेल्या उभ्या पिकासहित उसासोबतच ती शेतजमीन त्यांना परत मिळाली आणि सगळेजण शशीचे आभार मानत होते. आया बाया त्याची दृष्ट काढत होत्या, त्याची आलाबाला घेत होत्या आणि कसा देवासारखा धावून आला. इतकी वर्ष मरणासन्न असलेल्या या गावाला तू संजीवनी दिली म्हणून त्याचं गुणगान गात होत्या. आणि ते ऐकून मालनला खूप आनंद व्हायचा आणि तिच्या बापाची, तिच्या भावांची सगळ्यांना न्याय देण्याची परंपरा शशी चालवतोय असं तिला वाटायचं. इनामदारांना कुणावरही अन्याय झालेला खपत नाही. दीन दुबळे लाचार लोकांवर अन्याय होताना बघितलं की इनामदारांचं रक्त सळसळतं. हंबीरराव म्हणजे तिचे वडील तर असा कोणावर अन्याय झालेला दिसला की सरळ तलवार घेऊनच निघायचे आणि त्या विषयाचे एक घाव दोन तुकडे करूनच परत यायचे. खूप मोठा दरारा होता त्यांचा त्यांच्या गावात आणि त्यांच्या न्याय करण्याच्या पद्धतीला तर सगळे घाबरायचे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी त्यांची पद्धत होती. त्यामुळे कोणाची टाप नव्हती. चुकीची तक्रार त्यांच्याकडे घेऊन यायची आणि तोच गुण सूर्यादादामध्ये उतरला होता आणि आता तोच गुण शशीमध्ये उतरलाय असं मालन अभिमानानं चंद्राला सांगायची. आणि चंद्राला सुद्धा शशीचा खूप हेवा वाटायचा. मग संध्याकाळी पुन्हा ते झोपले होते. अभिजित झोपला आणि चंद्रा अचानक उठली आणि शशीने तिला पकडून मिठीत घेतली आणि म्हणाला, कुठे निघालीस? आता तुला सोडणार नाही. चंद्रा म्हणाली, अरे सोड की, आली की, बाहेर जाणार नाही, घरातच आहे. मग त्यानं तिला सोडली आणि ती काय करते ते बघायला लागला. तर आता चंद्रानं शिंक्यावरचं टोपलं घेतलं, त्यातला भाकरीचा तुकडा घेतला, त्याला तव्याचं काळं लावलं आणि शशीला म्हणाली, आता तू उठून बस, मांडी घाल. आणि शशी हसून तिची मस्करी करत म्हणाला, चंद्रा आता तुला मांडीवर बसायचं आहे का माझ्या? चंद्रा हसली, थोडी लाजली आणि म्हणाली, गप्प बस र आणि बोलू नको, बस की उठून. अरे बस की उठून, असा आग्रह करून तिनं त्याला उठवून बसवला. मग शशीसुद्धा शहाण्या मुलासारखा अंथरुणावर उठून बसला आणि तिनं त्याच्यावरून 3 वेळा तो भाकर तुकडा डोक्यापासून पायापर्यंत उतरला आणि बाहेर टाकायला गेली. आणि लहानपणी त्याची चुलती आजी अशाच दृष्ट काढायच्या आणि तिनं त्याची दृष्ट काढली हे बघितलं आणि शशीला स्वतःचा हेवा वाटला. मग ती परत आली आणि त्याला म्हणाली, आता झोप. शशीनं आता तिच्या कमरेत हात घातला आणि हळूहळू तिच्या ब्लाउजाच्या दिशेने त्याचा हात निघाला आणि म्हणाला, आता कसला झोपतोय? आता माझी झोप तू उडवली. आता नवरात्रीचं जागरण करायचं. आणि चंद्रा लटक्या रागात म्हणाली, आता तरी सोड की, सगळ्या रात्री जागवल्यास की तू, एक रात्र तरी सोड सुनी सुनी. आणि शशी म्हणाला, चंद्रा असं बोलायचं नाही बरं का, नाहीतर मी रुसेन. आणि नवरा देव असतो, त्याला रुसवायचा नसतो. आईनं काय सांगितलंय तुझ्या? आणि चंद्रा हसली. शशीनं आता तिच्या चंद्रासारख्या मुखड्याकडे बघायला सुरुवात केली आणि तिच्या कपाळापासून डोळ्यांवरून नाक गाल ओठांवरून त्यांची शांत नजर फिरवत होता आणि तीही त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजर फिरवत होती. चंद्रा आणि शशी दोघेही एकाच नावाचे आणि नाव वेगळं वेगळं असलं तरी तोच तो चंद्रमा. 2 वेगळी वेगळी शरीरं पण आत्मा एक असं काहीसं होतं त्यांचं. आणि त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि दीर्घ चुंबन घ्यायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने तिच्या साडीसोबत छेडछाड करायला सुरुवात केली. आता दोघांचाही प्रणय सुरू होणार होताच इतक्यातच बाहेरून खूप मोठा आरडाओरडा ऐकायला आला आणि त्यामुळे शशी आणि चंद्रा दोघेही भानावर आले. शशी पटकन तिच्यापासून दूर सरकला आणि त्यानं शर्ट घातला.
मग चंद्रानं सुद्धा तिची साडी पदर व्यवस्थित केला, विस्कटलेले केस नीट केले आणि दोघेही बाहेर आले. आणि बाहेर येऊन बघितलं तर खूपच विचित्र अवस्था झाली होती गावाची. जिकडे तिकडे हाहाकार माजला होता आणि काही लोकांची कुडाची झोपड्या पेटत होत्या. 4 भांड्यांचा 4 कपड्यांचा असणारा तो फाटका तुटका संसार डोळ्यादेखत पेटत होता. आणि अचानक इतक्या सगळ्या झोपड्यांना आग कशी काय लागली हे काहीच कळेना. आता चंद्रासुद्धा, मालनसुद्धा, शशीसुद्धा सगळेच मिळेल ते भांडं घेऊन त्यात पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. पण एक झोपडं नव्हतं, अशी 10-12 झोपडी होती जी पेटली होती आणि खूपच मोठी हानी झाली होती. पण नशिबात कोणतीही मनुष्यहानी झाली नव्हती. सगळे सुखरूप होते. काहींना थोडंसं भाजलं होतं इतकंच. आपला संसार वाचवण्याच्या नादात ते भाजले होते. आणि हे सगळं बघून शशी मात्र सुन्न झाला होता. त्याचं डोकं बधीर झालं होतं त्या सगळ्या लोकांचा आक्रोश बघून. चंद्रासुद्धा घाबरली होती आणि अख्खा गाव घाबरला होता. आणि हे झालंच कसं? एकाच वेळी इतक्या सगळ्या झोपड्यांना आग कशी लागली हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. आणि आता सगळेच चौकामध्ये येऊन गालाला हात लावून चिंताग्रस्त होऊन बसले होते. आणि त्यांच्यासमोर शशी उभा होता. आणि सरपंच दौलत मात्र राक्षसासारखे गडगडाटी हास्य करत होते. आणि सरपंच म्हणाले, घ्या घ्या जमिनी घ्या, आता त्या जमिनी घ्या आणि तिथंच झोपा जमिनीमध्ये जाऊन आणि तिथलीच माती खा. मी तुमच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं आणि आता जो कोणी उरला आहे ना आणखीन त्याची बारी उद्या, कोणालाही सोडणार नाही. त्या चंद्रीच्या नवऱ्याच्या नादी लागून माझ्याशी पंगा घेताय का? आणि जमिनी परत घेतल्या मग आता घ्या म्हणावं. एकाच लुगड्यावर आणि एकाच धोत्रावर राहा आणि आता कसं नाक मुठीत धरून तेच नाक माझ्या पायावर रगडायला येतात की नाही ते बघ. दौलतराव, अहो असा गेम खेळायचा असतो कळलं का तुम्हाला? असं म्हणून सरपंच हसत होता. आणि दौलतसुद्धा हसून म्हणाला, वा आबा वा, काही डोकं आहे हो तुमचं, मानलं बाबा तुम्हाला. आता कुठलाच गावकरी तुमच्या नादी लागणार नाही आणि गुपचूप सगळी जमिनीची कागदपत्र परत आणून देतात की नाही ते बघा. आता हे सगळं ऐकलं त्याच्या गड्यांनी. त्यांना फार मोठा धक्का बसला. सरपंच आणि दौलत किती क्रूर आहेत हे त्यांना कळलं. आणि आपण इतकी वर्षे त्याची चाकरी करून काय मिळवलं हेच त्यांना कळेना. त्यातले 2 गडी निघाले चौकामध्ये जे काही घडले ते सांगायला. आणि इकडे चौकात घर जळालेल्या बायका आपली मुलं पदराखाली घेऊन बसल्या होत्या. पुरुष मंडळीसुद्धा गुडघ्यात मान घालून बसली होती. सगळा संसार उद्ध्वस्त झाला होता. आता जायचं कुठं? आणि शशी शंका व्यक्त करत म्हणाला, एकाच वेळी इतक्या सगळ्या घरांना आग कशी लागली? मला थोडी शंका येते. आणि एकजण म्हणाला, आपली कुडाची घरं राखेलच्या चिमणीनं लागली असेल आग, तर सांगता येत नाही. आणि इतक्यात सरपंचाचे गडी तिथं येऊन म्हणाले, ही आग लागली नाही तर लावली. सरपंचानं आणि दौलतनं सगळं केलं आहे. ज्यांनी त्याच्याकडून जमिनीची कागदं परत घेतली त्यांच्याच घराला आग लावली. आता उद्या उरलेल्या लोकांच्या घराला आग लागेल असं ते म्हणत होते. आणि आम्ही ऐकलं आहे त्यांची अशी इच्छा आहे की सगळी कागदं जमिनीची पुन्हा त्यांच्याकडे द्यावी. आणि हे ऐकून सगळे थक्क झाले आणि घाबरले सुद्धा. आणि शशी म्हणाला, मला तरी शंका होतीच की हे काम त्याचंच आहे. आणि गावकरी म्हणाले, आता कसं करायचं तू सांग. सरपंच असाच आहे, आम्हाला जगू देणार नाही. तू काय आज आहे उद्या नाही, तू कायम इथं राहणार नाही. पण आम्हाला तर इथं राहायचं आहे. नको आम्हाला जमीन, नको आम्हाला जुमला. त्याच्यात राहून पोट भरत होतो ते ठीक होतं. निदान डोक्यावर छप्पर आणि अंगाला फाटका तुटका कपडा तरी होता. पण आता तो सुद्धा राहिला नाही. आता उद्या आम्ही कशात खायचं, काय पांघरायचं, काय अंथरायचं तूच सांग, असं म्हणून गावकरी शशीलाच जाब विचारत होते. आणि शशी गप्प झाला. गावकऱ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. सरपंच असं काही करेल त्याच्या मणीध्यानीसुद्धा नव्हतं. जमिनी त्यानं लोकांना घेऊ दिल्या, पण लोकांचं अन्न वस्त्र निवाराच काढून घेतला. आता एक जण म्हणाला, तू आहेस शिकलेला मुंबईचा, इथं येऊन हिरोगिरी करशील आणि निघून जाशील. आम्ही रे काय करायचं? उगीच तुझं ऐकलं आणि तुझ्या नादी लागलो. आता सरपंच जिवंत सोडणार नाही. तू जा बरं गावातनं. मेल्यावर काय त्या जमिनीला चाटायचे आहे का?
आणि हे ऐकून शशीला फार वाईट वाटलं. आता त्यांचंही बरोबर होतं. सरपंच त्याचा बदला घेण्यासाठी माणसांना वठणीवर आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्याची बरोबरी करणं गावकऱ्यांच्या हातात नव्हतं. आणि उरलेले गावकरी आपलं घर जर शाबूत ठेवायचं असेल तर आपण तो जमिनीच्या कागदाचा तुकडा सरपंचाला नेऊन देऊया असा विचार करू लागले. आणि आता शशीवर होणारे आरोप ऐकून चंद्रा पुढे आली आणि म्हणाली, खबरदार, जर त्याला काही म्हणाला तर. तुम्ही त्याला का बोलताय? त्यानं तर तुमच्यातल्या मेलेल्या मनाला आणि मेलेल्या स्वाभिमानाला जागा करण्याचा प्रयत्न केला. मग आता इथून पुढची लढाई तुम्ही लढायची आहे. तुम्ही असं त्याला बोलू शकत नाही. गाव करील ते राव करत नाही ही म्हण आहे, पण तुम्हाला तर काही कळतच नाही. सारखं शेपूट घालता आणि सरपंचापुढं जाता. आज त्यांना तुमची घरं पेटवून दिली, मग घ्या हातात मशाली आणि जा त्याचा वाडा पेटवून द्या. तुम्हाला माहीत आहे ना त्यानं हे सगळं केलं आहे. मग आता तुम्ही काय कराल सांगा? तुमची घरं पेटवली त्यानं आणि राग मला येतोय, माझ्या नवऱ्याला येतोय आणि तुम्ही घाबरता. लक्षात ठेवा, एक वेळेस झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करणं लय अवघड असतं आणि तुम्ही झोपेचं सोंग घेऊन पडणारे आहात. तू चल रे इथून, याचं यांना काय करायचं ते करू दे, असं म्हणून चंद्रा शशीला घेऊन आली. आणि मागे गावकरी म्हणाले, जा चंद्रे, उगीच तुझं ऐकलं. आता आमचं काही खरं नाही. आमची चिल्ली पिल्ली उघड्यावर पडली. आता आम्ही काय करायचं, असं म्हणून ते रडायला लागले. आणि आता शशी मागे फिरला आणि रागात म्हणाला, आगीशी खेळण्याचा फार छंद आहे ना त्याला. मग आता नाही, हीच आग त्याच्या घरात लावली आणि त्याच आगीत त्याला उचलून फेकला तर नावाचा शशिकांत चंद्रकांत इनामदार नाही. सरपंच, हे तू चांगलं नाही केलं. तत्वाची लढाई तत्वाशी असते, पण तू तत्वहीन माणूस आहेस, नीच आहेस आणि तुझा शेवट आता जवळ आलाय असं समज, असं म्हणून शशीनं हाताच्या मुठी आवळल्या आणि त्याच्या हाताच्या नसा आणि डोक्याच्या शिरा ताठर झाल्या. तो प्रचंड चिडला होता. चंद्रा म्हणाली, अरे पण काय करायचं? आता आपण एकटं पडलो, गावकरी पण साथ देणार नाहीत. तू एकटा काय करशील? आणि शशी रागात म्हणाला, इफ नो वन सपोर्ट यू, गो अलोन, गेट सक्सेस अँड शो देम हू आर यू. मी बदल घडवणार म्हणजे घडवणार.